बादल म्हात्रे मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरचा हा सितारा पेन विभागापुरता राहिला नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन उत्तम खेळ करणारा बादल म्हात्रे कालच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर दोन ठिकाणी जस्कर आणि बोकडविरा टुर्नामेंटमध्ये त्यांना बालिकावीरचा किताब फटकावला. इतका उत्तम खेळ या बादल म्हात्रेचा राहिला आहे. त्या बादल म्हात्रेने मात्र पहिल्या चेंडूवर धाव घेतली 1 आणि 1 या धावसंख्येने त्यांना खातं गोललं. सुशांत गोलंदाजीच्या मार्कवर आहे तर स्ट्राईकवर आता मात्र अतुल. वाईट बॉल अवांतर. पहिल्या चेंडूवर बादल म्हात्रेची 1 रन. त्यानंतर मात्र सुशांतचा हा चेंडू खराब म्हणजे वाईट बॉल. सुशांत अतुल पण इथे आणखीन एक वाईट बॉल. विशाल सर आमच्याकडे वळतायत, 2 हात जमिनीला समांतर करतायत. हा मांजरा अवांतर. सुशांतची गोलंदाजी कित्येक मैदानावरती अतिशय उत्तम आणि भरीव कामगिरी करण्यात राहिली आहे, पण इथे मात्र थोडी खराब सुरुवात, कारण 2 वाईट बॉल लागोपाठ टाकले जात आहेत. 3 धावा. हा मात्र हा सुंदर चेंडू. या संघाचे पॅकर्स म्हणजे नेरे संघाचे पॅकर्स जे बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स नेरे संघाचे पॅकर्स महेशदादा पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक घेतली किंवा मेडल षटक टाकलं त्या गोलंदाजासाठी तब्बल 1000 रुपयाची बक्षीस दिली जाईल. सुंदर अशी बक्षीस लगावली गेली आहे. गोलंदाज सुशांत पुन्हा इथे सज्ज. अतुल सामोरं जाईल. खोलून टाकला टप्पा. मिडविकेटची ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू परत येईल आणि धाव मात्र घेतली जाईल 1. 3 चेंडूचा खेळ संपला. धावपळकर धावा लागले ते 4. 2 वाईड, एकेरीचा 1 फटका. बादल म्हात्रे ऑन स्ट्राईक. 3 चेंडूचा खेळ संपलाय सुशांत बादलसाठी. आणि आपला खेळ सुरू केला बादलनं. कालचा खेळ 2 मालिकावीरचा किताब फटकावणारा बादल मात्र ठोकतोय स्क्वेअर लेगच्या मधून चौकार. स्कोरर झालास मग काय करणार नाही राहू दे. नाही का फक्त 1 ओव्हर झाला ना, फक्त दोघांचा सत्कार करायचा का झाला आपला. संदीप आगलावे आणि हा चेंडू चांगला आहे. बादलला रोखलं. मिडॉनच्या दिशेने चेंडू गेला. धाव मात्र घेतली जाईल 1 आणि एका धावेनं धावफलक मूव्ह होतो. जाऊन टिपतो बिनबाद 9 वरती. 2 ताकदवान संघ आहेत. या ताकदवान संघामध्ये ताकदवान लढत पाहायला मिळेल का? अंतिम चेंडू या षटकातील सुशांतचा एक चौकार जरूर खालाय, परंतु गोलंदाजी म्हणे की 9 धावा म्हणजे मैदानावरती चांगली गोलंदाजी आहे. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे आणि अतुलला मात्र हा चेंडू टोलवता आला नाही. पहिल्या षटकाची सांगता झाली. प्रथम फलंदाजी करताना नाईक ऑप्टिक्स पेन दादर संघ जाऊन ठेपतोय तो बिनबाद 9 वरती. 20 मिनिटामध्ये 4 षटकं संपली पाहिजे, त्याची नोंद घ्या, कारण आज मेगा फायनलचे दिवस आहे. त्याच्यामुळे बरेच सामने पुढचे आपल्याला खेळायला लागतात. 5 षटकांचा खेळ हा सामना असेल. 5 षटकांचा. पहिल्या फेरीतील सगळे सामने 5 षटकांचे. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे. चला क्षेत्ररक्षण सजवा. सुशांतची चांगली गोलंदाजी राहिली. धावा त्यानं मात्र दिल्या, त्या म्हणजे निव्वळ आणि निव्वळ 9. संदीप आगलावे साहेब आणि संतोष भोईर साहेबांचे इथे स्वागत होतोय आयोजकांच्या भूमिकेमध्ये. तर आयोजकांना विनंती करतो की या 2 मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे. संदीप आगलावे सर आणि संतोष भोईर सरांना विनंती असेल तर स्वागत करतील आमचे हरीश केदारे आणि निखिल नाईक. यांना विनंती करतो की आपण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स. तर 2 आदर्श व्यक्तिमत्व सन्मान मंचावरती पाहतोय. क्रिकेट पासून खूप दूर राहिलेली मंडळी, परंतु शुभास्ते स्वागत होईल संदीप आगलावे सर आणि संतोष भोईर सर. संदीपजी आगलावे साहेब, संदीप दादा या दोन्ही मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या अंतर्गत केलं जाईल. सचिन मोरे नेरेच्या क्रिकेटच्या पटलावरचा हा सितारा, एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणजे ओळख राहिली आहे तो सचिन मोरे. गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकवर मात्र असेल तो बादल. अँगल बनवला जातोय डावखुऱ्या गोलंदाजाचा आणि हा अँगल पाहतोय आणि अँगलनं मात्र चेंडू विसावतोय यष्टरक्षक परेशच्या हातामध्ये.
टप्प्याची गोलंदाजी फिरकीचा ताल धरला जातोय. काय सुरेख अँगल बनवला जातोय आणि सचिन मोरे मात्र टाकतोय हा आणखीन एक निर्धाव चेंडू. भाव वाढलाय, भाव वधारलाय. 3 विकेट्स किंवा मेडल षटक 1500 रुपये मिळतील संघाचे पॅकर्स महेश दादा पाटील यांच्याकडून. सचिनसाठी भाव वधारलाय. शेअर्स मार्केट मात्र इथे जोरात उंची गाठतोय. 2 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकले चांगले फलंदाज बादल मातेसारख्या उत्तम फलंदाजाला. युवराजमध्ये फेरबदल पाहतोय आपण. शतरक्षक फिरवलं जात आहे. डीप कव्हर शतरक्षकाला पुढे घेतलं, एक्स्ट्रा कव्हर दिशेनं लगावलं आणि पॉईंटच्या दिशेनं डीप पॉईंटला शतरक्षक मात्र तैनात केलंय. राईट आर्म राऊंड द विकेट. लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू झपकन चेंडू टाकला जातोय. एक अँगल बनवला जातोय. उजव्या हाताचा गोलंदाज मात्र एक अँगल बनवतो, तिरकस गुणाकार पाहतोय. 3 चेंडू लागोपाठ निर्धाव खेळतोय बादल मात्रे. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. टान्स बदलतोय आणि इथे मात्र डेड बॉल. 3 लागोपाठचे निर्धाव चेंडू. 9 चेंडूमध्ये धावपळ धावा लागलेत 9. अकोट टप्प्याची गोलंदाजी रोखून धरलाय बादल मात्र्यासारखा. एका वादळाला रोखून धरण्याचा धारिष्ट दाखवलाय गोलंदाजाने. सुंदर अफलातून गोलंदाजी. आतापर्यंत 1500 रुपये कमवायचे असतील, महेश दादांचा ATM खुला करायचा असेल तर 2 चेंडू टाकायचे निर्धाव. परंतु बादल मात्र्यासारखा ताकदवान खेळाडू कसा 2 चेंडू खेळाले. कारण चांगला फलंदाज जेव्हा निर्धाव चेंडू खेळतो ना तर प्रेशर ऑटोमॅटिक येतं. काय घडेल या चेंडूवरती. प्रत्येक चेंडू युवराजनं पाहतो बदल. डीप कव्हरला शतरक्षक तैनात केला आता आणि एक डीप मिड विकेट. दिशा दिली. शतरक्षक कव्हर पॉईंटला उभा जरूर होता, तिथून मात्र फिल्डरला जागा हलवली आणि दिशा दिली. आलाय हा मात्र खणखणीत चौकार. धन्यवाद DJ. काय सुरेख गोलंदाजी. पहिल्या 4 चेंडूवर एकही धाव नाही. 5वा चेंडू जरूर चांगला होता. शतरक्षकामध्ये थोडासा बदल केला. तो डीप पॉईंटला शतरक्षक तैनात होता, त्याला हलवला आणि त्या डीप कव्हरला घेतला आणि डीप पॉईंटमधून गेला चौकार. स्लोवर चेंडू. चेंडू हवेत आहे पण जागा रिकामी आहे. डीपला शतरक्षक नाहीये. थोडासा वाईड राहिला. वाईडेश मिडविकेटच्या मधून चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी पहिल्या 4 चेंडूवर राज्य केलं सचिन मोरेनं. परंतु इथे पंचांचा इशारा बदलला जाईल. हा असेल चौकार. चौकार. कारण इथे पहिल्या 4 चेंडूवर अधिराज्य गाजवलं सचिन मोरेनं, पण नंतरच्या 2 चेंडूवर बादल मात्रेनं आणि हुकूमत गाजवली. ठोकले 2 चौकार. दापलकर धावा लागल्या 17 धावा. बिनबाद 17 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धन्यवाद. चला सामना सुरू करा. 9 चेंडूमध्ये वैयक्तिक 17 14 वरती खेळतोय तो म्हणजे बादल मात्रे. 2 षटकांचा खेळ खेळला आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली आहे ती बिनबाद 17 वर. बिनबाद 17. पहिल्या षटकामध्ये 9, या षटकामध्ये 8. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे ती म्हणजे जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स नेरे संघाची. नाईक ऑप्टिक्स पेन दादर संघाच्या विरोधात खेळताना. कारण बादल मात्र रोखून धरणं सोपं नव्हतंच, परंतु सुशांत असेल त्याचबरोबर सचिन मोरे असेल त्यानं मात्र चांगली गोलंदाजी केली, रोखून धरलं. आदित्य मस्कर एक स्ट्राईक गोलंदाजी संघाचा राहिलाय आणि तो मात्र हाताळतोय तिसरा षटक. या फुलटॉस चेंडूवर अतुलला मोठा फटका येणं गरजेचं होतं. एक चांगला चेंडू होता कारण अशा संध्या वारंवार येत नाहीत आणि आदित्य मस्कर अशा संध्या देत नाही. कारण आदित्य मस्कर म्हटलं की मी सांगितलं की पहिलं षटक टाकणार हा गोलंदाज आहे, परंतु आजकाल गोलंदाजीचा भरणा एवढा सुंदर झाला. सुशांतनं चांगली लयबद्ध गोलंदाजी केली जाते आहे. सचिन मोरे सापडला आणि त्यानंतर मात्र हाताळतोय तिसरा षटक. 18 धावा दाबलकावरती. बादल मात्रचे बॅट तळपेल का या कडक उन्हामध्ये. फटका फसलाय सुशांत जलच्या खाली.
फटका मात्र फसला. बादल मात्रचा वादळ येण्यापूर्वीच त्याला शमवलं गेलं आणि पहिल्या क्रमांकाचे विकेट्स मात्र आदित्य मस्कर मिळवतोय बादल मात्रच्या रूपामध्ये. चला नवीन फलंदाज आपण रेडी राहायचं प्लीज. हॅलो प्रवीण पाटील सर पंच यांचं इथं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत प्रवीण पवार पाटील सर. पाटलांची पावर आणि पवारांची पावरच. रितेश वारी नवीन फलंदाज. रितेश वारी चला फलंदाज रेडी राहायचं आहे. उशीर नका करतो मी कारण पहिल्या फेरीतील चौथा सामना आहे त्याच्यामुळे अजून बरेच सामने खेळवायचे जे नोंद घ्या. 2:45 वाजलेत. रितेश वारी नवीन फलंदाज बादल माताची जागा सांभाळेल. कशी सांभाळेल कारण आतापर्यंत गोलंदाजी दिसून राहिली आहे. उत्तम गोलंदाजी जरूर राहिली आहे कारण या मैदानामध्ये धावा बनलेत. पहिल्या सामन्यामध्ये 84, दुसऱ्या सामन्यामध्ये 45, तिसऱ्या सामन्यामध्ये 4 षटकामध्ये 78. मोठं आव्हान. मागच्या सामन्यात सुद्धा 68 धावा. त्याच्यामुळे प्रत्येक सामन्यात धावा बनलेत त्या पेन दादर संघाला जमवाव्या लागतील परंतु गोलंदाजी ताकदवान आहे. आदित्य मस्कर रितेश वारीसाठी. हा फटका जरूर फसला होता. फॉलोमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू थोडा मागे राहिला त्याच्यामुळे जज नाही करू शकला. वेळही तेवढी नव्हती आणि निर्धाव चेंडू सांगता होते. झेल जरूर जमिनीवर पडला आहे परंतु एक हाफ चान्स होती नेरे संघाला. रितेश वारी पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आदित्य मस्कर. बॅटवर चेंडू नीटचे येत नाहीत एवढी उत्तम दर्जाची गोलंदाजी होती. धाव मात्र घेतली जाईल. चेंडूवर फक्त एक. रितेश वारी या एका धाव्यानं आपलं स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेवते ते म्हणजे 19. हे षटक ही अतिशय उत्तम राहिलं आहे. तिन्ही गोलंदाजांची गोलंदाजी खूप उत्तम राहिली. पहिल्या षटकामध्ये सुशांतनं धावा मोजल्या फक्त 9. नंतर सचिन मोरेनं धावा मोजल्या 8 आणि या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर धावा आल्या 4 चेंडूमध्ये 2 धावा. हा मात्र वेल टाईम. अतुलच्या बॅटमधून तडाखा बादय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून व्ही सेफचा अँगल बनवला आणि सरळ दिला स्ट्रेट हिटचा षटकार. अंतिम चेंडू या षटकातील आदित्य मस्करचा अतुलसाठी. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आला. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये 4 चांगले चेंडू. 4 चेंडूवर 2 धावा आणि शेवटच्या 2 चेंडूवर मात्र भिरकावलेत षटकार. लॉंग ऑफच्या डोक्यावरून अतुलच्या बॅटमधला षटकार. षटकांचा खेळ संपला. 31 धावा. ज्या वेळेला स्ट्राईकवर अतुल येईल ना पुढच्या जर त्या चेंडूवर षटकार ठोकला तर निखिल म्हणजे नाईक ऑप्टेचे सर्व निखिल नाईक या संघाच्या पॅकर्स आहेत त्यांच्याकडून 1000ची बक्षीस दिली जाईल. गोलंदाज सचिन मोरे रितेश वारीसाठी. फिरकी जादूगिरी दाखवली जाते. अकोटप्यात चेंडू गिरकी घेतो. लेग ब्रेक. धाव मात्र मिळते 1. या चेंडूवर जर अतुल ठाकूर जर षटकार ठोकेल तर नाईक ऑप्टिकचे सर्वसाधार निखिल नाईक यांच्याकडून 1000ची बक्षीस. या चेंडूवर षटकार 1000ची बक्षीस नाही. इथे मात्र 1000 नाहीत पण धावा मात्र घेतल्या जातील. तब्बल दुसऱ्या रनचा प्रयत्न. रिस्की रन परंतु फेकी मात्र आली. दोघांमध्ये टक्कर थोडीशी होती जरूर पण 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि अतुल ठाकूर येतो स्ट्राईकवर. या 2 धावांना धावा लागतात त्या 34 धावा.
34 धावा. धावफलकाला चौथं षटक प्रगतीपथावर आहे. सचिन मोरे गोलंदाजी करतोय. गोलंदाजीमध्ये 4 चेंडूमध्ये मगाशी निर्धाव टाकले, त्यानंतर 2 चेंडू 2 चौकार आले. अशीच गोलंदाजी आदित्यचीही राहिली आहे. आता हा खोलवा टप्प्याचा हा चेंडू दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का नाही. एकच रन घेतली जाते आहे. आदित्य मस्करची गोलंदाजी 4 चेंडूमध्ये निव्वळ 2 धावा 1 विकेट होता, परंतु राहिलेला 2 चेंडू ठोकले 2 ताकदीचे षटकार अतुलनं. त्याच्यामुळे धावफलकावर धावा चांगला लागत आहेत. 36 धावा, सॉरी 35 धावा. रितेश ऑन स्ट्राईक. सचिन मोरे राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू हवेत आहे. इथे क्रिश झेलच्या खाली आहे, त्याने मात्र हात टिपला झेल. आशिष धन्यवाद विजय. जयवंत पुंडलिक जितेकर सदस्य बीजेपी यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. नवीन फलंदाज नितेश पाटील. रितेशने मात्र 2 चेंडूमध्ये धावा ठोकले 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. भरीव कामगिरी राहील नाही, परंतु एका बाजूला अतुल ठाकूर मात्र चांगली कामगिरी करतोय. परंतु गोलंदाजीमध्ये सचिन मोरेनं कमालीची गोलंदाजी केली आहे. धापलकर धावा 35 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावा कमी झाल्यात असंच म्हणेन, कारण या मैदानामध्ये धावा भरपूर जमताना मग पाहिलेत. 35 धावा. षटकातील चेंडूचा विचार केला तर आता पण 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्लोवर चेंडू दिशा दिली जाते. यशस्रक्षक कमालीचं काम केलं होतं, परंतु चकलं जात आहे. धावा येते तब्बल 2. हा झेल मात्र सुटला आणि सुटलेल्या झेलवरती धावा आल्या तब्बल 2 धावा. 37 धावावरती धावफलक जाऊन ठेपतोय. VHM लॉजिस्टिक्स सरसर्वा यांचं मत सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात, याबद्दल आपले विशेष आभार. अकोट टप्प्याची गोलंदाजी. चेंडू हवेत आहे. आदित्य म्हस्कर मात्र झेलला जज नाही करू शकला. दूरवरचा प्रवास त्यानं जरूर केला, परंतु इथे मात्र धावफलकावर मिळाल्या 2 धावा आणि 39. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 39. पाणी घेऊन जा प्लीज. गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहिलं आपण खऱ्या अर्थानं सुशांत गायकरनं धावा दिल्या 9. 2 विकेट्स त्याने मतलब विकेट्स त्यावेळेला नाही मिळाले. त्यानंतर मग सचिन मोरेनं 2 षटकामध्ये धावा दिल्या 16. त्याने 1 विकेट कमावली आणि आदित्यनं 1 विकेट कमावत 14 धावा. अशा धावफलकावर धावा लागल्या. आता 39. 4 षटकांचा खेळ संपला. एका षटकामध्ये किती धावा येतील? कमीत कमी 50-55 धावांचं आव्हान जर सेट केलं ना तर एक चॅलेंजिंग आव्हान बनू शकतं नेरे संघासाठी. परंतु त्या धावा जमू देईल का नेरे संघाचे हे गोलंदाज, की अतुल अँड टीम, अतुल नितेश ही कशी फलंदाजी करेल? प्रवीण चोरगे हे नाव क्रिकेटच्या पटलावरती खूप कमी लोकांना माहिती, पण बाली या नावानं दहशत केली आहे. नेरे संघाची ओळख, नेरे संघाची पहचान, नेरे संघाचा अभिमान, नेरे संघाचा स्वाभिमान. कित्येक वर्षापासून काम आणि क्रिकेटचा सुवर्णमध्ये साधत दोन्हीकडे अतिशय उत्तम यशस्वी ठरलेला हा खेळाडू म्हणजेच बाली असेल गोलंदाजीच्या मार्कवर. कित्येक मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार कित्येक वेळा ठोकण्याचा भीम पराक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती आहे. आजही या 9 तरुणांच्या सोबत खेळताना कमालीचा खेळ दाखवताना प्रवीणला पाहिलं आहे. तो प्रवीण चोरगे म्हणजे बाली असेल गोलंदाजीच्या मार्कवर, तर अतुल ठाकूर स्ट्राईकवर. 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेनं टोलवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आहे. अशीच धाव मात्र घेतली जाईल 1. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. फंबलिंगच्यामुळे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. 2 धावा या चेंडूवरती. 41वर मजर मारली जाते आहे. अतुल ठाकूर असेल स्ट्राईकवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे बाली प्रवीण चोरगे.
फुल टॉस, अंतर कापलं जाईल का? परंतु अंतर नाही तर उंच गेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण मात्र सुंदर हा झेल टिपला आणि अतुल ठाकूर जो उत्तम फलंदाजी करत होता तो झाला बाद. चला नवीन फलंदाज रेडी राहायचं आपण. धन्यवाद. 9 चेंडूमध्ये 19 धावा ठोकल्या अतुलनं. त्या बहुमूल्य धावा मात्र संघासाठी जोडले जात आहेत. नशीब नाईक नवीन फलंदाज, चेंडू शिल्लक असतील ते आतापर्यंत निव्वळ 4 धावाकर धावा लागल्या त्या 41. ज्याप्रमाणे चिंचपाडा आणि दापोली सामना झाला त्यामध्ये 45 धावा राहिल्या होत्या. चला पटकन जरा वेळ घेऊ नका. नशीब नाईक असेल नवीन फलंदाज स्ट्राईकवर. बालीनं मात्र एक बहुमूल्य विकेट मिळवली. फुलटॉसवर त्याला नामी संधी मिळाली. फुलटॉसला कन्वर्ट नाही करू शकला फलंदाज अतुल आणि त्यानं मात्र पकडला झेल. नशीब आपल्या संघाच्या धावा वाढवत नशीब बलवत तर करेल का नशीब नाईक, की बाली पुन्हा एकदा उत्तम गोलंदाजी करेल? हा चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. शतक मात्र चेंडूपर्यंत नाही पोहोचणार. ज्याप्रमाणे स्पीड सावून पाहिला ना नशीबच्या बॅटमधला एक चांगला फटका मिड विकेट आणि काऊकॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा होता त्याला चकवत चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावा धापलकरती लागत आहेत या चौकारांना मात्र 45. 1-2 मोठे फटके 50-55च्या पर्यंत टार्गेट घेऊन जाईल. तर टार्गेट घेण्यासाठी मात्र आणखीन एक चांगला प्रयत्न, आणखीन एक चांगला फटका. नशीब नाईक मात्र चांगल्या धावा आपल्या संघासाठी जोडतोय. 50च्या पुढे टार्गेट नाहीच आहे इथे मात्र व्ही शेप मधला हस्टेड शीटचा चौकार. टार्गेट हा चांगला टार्गेट उभा राहू शकतो. 49 धावा धापलकरती लागत आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नशीब नाईक ऑन स्ट्राईक लागोपाठ ठोकले 2 चौकार. आणखीन चौकार ठोकले जातील का? सलग 3रा चौकार ठोकण्याचा पराक्रम नशीब नाईक करेल काय? पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो. एक्स्ट्रा कवच्या दिशेने चेंडू जाईल. धाव मात्र घेतली जाईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. फेकी थोडीशी खराब येते जरूर अशीची आणि याचा फायदा उठवत धावा जोडल्या गेल्या. तब्बल 2 धावा आणि 51 धावा. या चेंडूवर काय घडेल? टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. बाली कशा प्रकारे चेंडू टाकेल? 51 धावा धापलकरती लागलेत. या षटकामध्ये 2 चांगले चौकार नशीब नाईकनं दाखवलेत. त्याच्यामुळे येणाऱ्या या चेंडूवर धावा किती जमल्या जातील? नशीब बलवत्तर, नशीब नाईक अंतिम चेंडू खेळेल. फुलटॉस चेंडू. या 6 धावा उत्तरार्धामध्ये बालीला सवाल करतील. परंतु या 6 धावा नाईक ऑप्टिक्स पेन दादर संघाला लढण्याचं साहस बहाल करतील. 57 धावा धापलकरती लागल्या. मी म्हटलं होतं की या चांगल्या धावा उभ्या राहिल्या. या षटकामध्ये धावा भरपूर आल्या. त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार 18 धावा या षटकामध्ये आल्या. त्याच्यामुळे 57 धावा धापलकरती लागल्या आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. 30 चेंडू 58 धावा लढण्यासारखी ताकद दिली या फटक्यांनी आणि त्या 58 धावांचा पाठलाग जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स नैरे संघ कसा करेल की पेन दादर संघांना रोखून धरेल? ऐकूया आपण रिवाल मात्रे सरांच्या गोड आवाजातून हा उत्तरार्ध.
58 धावांचं टार्गेट आहे. आपण पंच पाहतोय रायगड पंच असोसिएशनचे पंच विशाल पाटील सर अध्यक्ष, प्रीतम पाटील सर खजिनदार आणि नंदकुमार पाटील सर तिन्ही एकाच गावातील पंच आहेत. अतिशय जबरदस्त पंचगिरी त्यांची पाहिली. सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलप चषकामध्ये दमदार आयोजन. एका बाजूला आपण पाहतो नायक ऑप्टिक्स पेन दादर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रेया स्पोर्ट जय बजरंग बली नेरे संघ. महेश पाटील आणि निखिल नाईक यांच्यामध्ये लागलेली कडवी झुंज. आता मात्र या झुंजाला कोण मात करणार आणि कोण विजयाची माळ आपल्या गळ्यात घालणार पाहूया. तेच चेंडू 58 धावांची गरज. अप्रतिम सामना आहे, अप्रतिम मैदान आहे. ज्ञानोबा क्रीडांगण पारगावचं हे दमदार मैदान. सलामीच्या फलंदाज चेंडूची पाणी करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत प्रवीण आणि सचिन. साची परेश कडकेचा संघ इथे एक सामना विन झालाय. अंश हॉटेल सद्गुरू सिमेंट सप्लायच्या संघाने 2 सामने विन केलेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आयोजकाने केलेली मेहनत आणि त्या मेहनतीला मात्र संध्याकाळी आपण हसत हसत निरोप देणार आहोत. फोटोग्राफी स्पर्धा सुद्धा पाहिली, त्याच्यामध्ये स्वामी समर्थ ओवले संघाने बॉस संजय दादा पाटील यांच्या संघाने अंतिम फेरी गाठली. आयलेश मात्रेने या मैदानावर फोटोग्राफ मध्ये 50 पटकावली. प्रवीण मोकाळने 50 मारली, प्रतीकने 50 मारली, तन्मय पाटीलने 50 मारली, परेश कडकेने 50 मारली. हे मैदान मात्र फलंदाजासाठी लाभदायक आहे. महेश पाटील बघतात, लक्ष केंद्रित करतात आपल्या खेळाडूंवर. नेहमी हा संघ खेळतो जितू 11 जिते या नावाने. आज मात्र त्या संघाला टॅप केलंय आमचे बंधू आणि श्री राम भक्त हनुमान भक्त महेश पाटील यांनी. त्यांच्या माध्यमातून पारगाव मध्ये नेहमीच हनुमान चालीसा वाचन पठण दर शनिवारी होत असतो. प्रचंड गर्दी असते आणि आता मात्र मैदानामध्ये प्रेक्षकांची लयलूट आणि मान्यवरांचं आगमन स्वागत. स्ट्राईकला फलंदाज आहेत प्रवीण चोरगे आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन. सागर मांडवकर उत्कृष्ट समालोचक यांच्या गावातील हा संघ आहे. गोलंदाज आपण पाहतोय पेन दादर संघाकडनं नशीब. 58 धावांचा टार्गेट आहे. पॉवर पहिले षटक हाताळताना गोलंदाजाला नशीब. पंच अतिशय ऑफिशियल पंच आपण पाहतोय विशाल पाटील सर, प्रीतम पाटील सर आणि नंदकुमार पाटील सर. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. पहिला चेंडू शातपीठ चेंडू भिरकावून दिला मेडिकल क्षेत्राकडे. चेंडू जातोय एका टप्प्याने. आला हा चौकार. प्रभू श्री रामचंद्र. दरम्यान पुन्हा एकदा सामना सुरुवात. पहिल्या चेंडूवर आलाय नशीबचा चौकार. दुसरा चेंडू प्रवीण साठी चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू खेळून काढला. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धपका धावा लागतात त्या मात्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धापलकावर लागलेल्या आहेत. अप्रतिम कामगिरी. पुढचा चेंडू पुढे ससाव चेंडू खेळून काढलाय. स्टेट टू द ग्राउंड. झेल सुटलाय. इथे मात्र काय होऊन बसला मैदानाच्या आतमध्ये. एक एक झेलची किंमत मोजावी लागेल. एक एक क्षणाचा अंत करावा लागेल. कारण प्रश्न असणार आहे तो आजच्या दिवसामध्ये ही पहिली, दुसरी आणि तिसरी ट्रॉफी कोण घेऊन जाणार. पद्माकर पाटील साहेबांचं आगमन झालंय.
त्यांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सामन्याला तो सुरुवात. पुढचा चेंडू झेलचा सोडलेल्या झेलची किंमत काय असते ती मात्र या 7 धावेने समजेल. आला षटकार. ऑडिओ आपण पाहतोय अदई आणि स्टार टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून आपण सामन्याचा कव्हरेज पाहतोय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा स्पर्धा दाखवली जाते, पूर्ण देशभरामध्ये. दरम्यान आता मात्र पुढचा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू होता. अतिशय उंची घेतोय. वॉर्निंग देतो गोलंदाजाला. पंच वॉर्निंग देतात. वन बाउन्सर. नमिश काय गोलंदाजी करतोय. पेन दादर वरनं इथपर्यंत अंतर घातला आहे आणि पनवेल तालुक्यातील मापतदार संघ नेरे संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट चेंडू खेळू गेला. स्ट्रेट टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक वेगाने येतो परंतु चेंडू गाठतोय सीमाशेल हवेत. आला हा चौकार. धावल लागल्यात. नवीन गोलंदाज बघूया कोण येतोय. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक. 16 धावा धावफलकावर आदित्य मस्कर. नेहमीच सुमी डोंगरीच्या संघामध्ये असतोय. रायगड प्रीमियर लीग असू द्या, पनवेल प्रीमियर लीग असू द्या, पण आज मात्र स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या मातीसाठी आपल्या गावाकडून ग्रामीण टेनिस क्रिकेटचा सामना खेळतोय. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि गोलंदाज आलाय रितेश वाडी. सिद्धेश पाटील सुद्धा अतिशय जवळून सामन्याचा आनंद घेतोय. अभिषेक पाटील सुद्धा अतिशय जवळून सामन्याचा आनंद घेतोय. राजकुमार जितेकर 40+ मास्टर माइंड कॅप्टन. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक नाही. पॉवर प्लेचा षटक आहे आणि हा आलाय चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. 20 धावा धावफलकावर. षटकातील पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. पुढचा चेंडू झेल उडालाय. स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. कॉटन बोर्ड. फलंदाज बाद. नवीन फलंदाज पूर्णपणे त्याच्यावर भरोसा, आशा, निराशा सर्व काही त्याच्यावर आहेत आणि सर्व काही मदर त्याच्यावर आहे असा फलंदाज मैदानामध्ये आलाय. मिडल ऑर्डरचा फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज, तंत्रसिद्ध फलंदाज आदित्य मस्कर मैदानाच्या आतमध्ये. नेऱ्याचे समालोचक मित्र सागर मांडवकर यांच्याकडनं जित्तू 11 नेरे संघाला शुभेच्छा आल्यात. हार्दिक हार्दिक अभिनंदन. डावखोरा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल पाहायला मिळतोय. 58 धावांचा टार्गेट असताना धावा लागला त्या मात्र आतापर्यंत स्कोर झालाय 1-20. 20 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल. रितेशचा पुढचा चेंडू आदित्यसाठी परतोय. बघा फक्त टॅप केला, दिशा दिली चेंडूला आणि चेंडू गेलाय. दणदणीत सनसनीत करीत कार्पेट राहील चौकार. क्षेत्ररक्षकाला विनंती आहे जास्त धावत जाऊ नका.
आउट डीजे फलकावर पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न पंचामच्या होतात की स्क्वेअर मारा धाव संख्या 25 क्वार्टर सेंचुरी मध्ये प्रवेश करतोय तो मात्र जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स नेरे संघ सन्मान दिला चेंडूला आदित्य मस्करला माहित आहे की आपली विकेट किती महत्वाची आहे संघाची धावसंख्या पुढे सरकतोय 26 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये नाईक ऑप्टिक्स पेन दादर संघ आणि त्यांच्याशी दोलात करतोय 58 धावांचा टार्गेट असताना 1 गडी गमावा लागलाय तो मात्र नेरे संघाला महेश पाटील थोडस चिंतेत आहेत निखिल नाईक थोडस चिंतेत आहेत कारण दडपण क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं शेवटचा जोपर्यंत चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही भविष्यवाणी करू शकत नाही अनुचिताने भरलेला खेळ आहे क्रिकेट कधी हिरोचा झिरोचा हिरो व्हावा लागतोय क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जर गुणवान गोलंदाज आणि गुणवान फलंदाज आणि गुणवान जर क्षेत्ररक्षक असतील ना तर आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला पण लोटांगण घालावे लागेल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल एक उजवा आणि एक डावखा फलंदाज असल्या कारणामुळे वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतोय पेन दादर संघाला शॉर्टपिच चेंडू बिरकावून दिला बघूया क्षेत्ररक्षक आहे जेल खाली आणि आता मात्र दुसरा गडी बाद होतोय झेलच्या श्रमामध्ये बॅट टू द पॅव्हिलियन लाईव्ह काम करणं आणि कॅमेरामॅन मध्ये आपलं चलचित्र अचूक टिपणं हे साधं काम नाही मित्रांनो आमचे सुधीर भाऊ सुद्धा सामन्याचा आनंद घेतात हरिभाऊ नाईक सुद्धा सामन्याचा आनंद घेतात आणि MSCB मध्ये कार्यरत असणारे आमचे नामदेव पाटील हे सुद्धा सामन्याचा आनंद घेतात त्यातून आम्ही सरस स्वागत करतोय मंचावर आमचे चॅलेंजर स्पोर्ट्सचे पुरस्कृत करते आशिष पाटील अभिषेक पाटील सिद्धेश पाटील तर मी सुधीर नाईक साहेब हरिभाऊ नाईक साहेब आणि नामदेव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानमान व्हायचं आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेल आहे परंतु क्षेत्ररक्षक अतिशय दूर राहिले आणि त्याचा फायदा मिळाला आहे चेंडू गेला पंचांचा इशारा येणं बाकी आहे चौकार संघाची धावसंख्या झपकार लागतोय स्कोर झालाय 30 आउट टू डीजे 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत तब्बल कंपल्सरी चेसिंग मध्ये 28 धावा 18 चेंडू 28 समीकरण सुंदर असा सामना चालू आहे पाहायला मिळतोय 18 चेंडू 28 धावांची गरज अतिशय जबरदस्त सामना रंगतदार सामना पाहायला मिळतोय एका बाजूला आपण पाहतो नाईक ऑप्टिक्स पेन दादर आणि त्यांच्या समेत आहे जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स नेरे संघ एका बाजूला महेश पाटील दुसऱ्या बाजूला निखिल नाईक तर गोलंदाजीमध्ये होतो परिवर्तन गोलंदाजाला नशीब व्यक्तिक दुसऱ्याने सांगितलं तिसरा षटक हाताळण्यासाठी 18 चेंडू 28 समीकरण 58 धावांचा टार्गेट आहे व्यक्तिक दुसऱ्याने सांगितलं तिसरे षटक आदित्य मस्करसाठी चेंडू
पंच आमच्याकडे वळतात की स्वर मारा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या अवंताच्या स्वरूपामध्ये वाढतोय. धावफटका धावा लागतात त्या मात्र 31. 18 चेंडू 27 समीकरण. ओव्हर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे पडतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आदित्य मस्करच्या बॅटमधून चेंडू जातोय अराउंड द कार्पेट. चौकार. क्रिकेटचं गाणी लावा. क्रिकेटचं 35 धावा धापडकावर लागल्यात. आता मात्र पुन्हा एकदा फुलटा चेंडू आले त्याला मात्र भिरकावून दिलाय आदित्य मस्कर. कोण रोखणारे वादल. पंचांचा 9 इशारा आलाय आणि या टोटल 7 धावा आल्यात आणि पुढचा चेंडू असेल डेफिनेटली फिट. धन्यवाद डीजे. मात्र आपण आयोजकांशी संपर्क साधा. हरीश केदारे आपणास बोलत आहेत. रवींद्र मात्रे ओवळे. स्कोर झाला तो मात्र या 7 धावेने 42. 42 धावा 58 धावांचा टार्गेट. पुढचा चेंडू प्रेटचा चेंडू आदित्य मस्करसाठी पुन्हा एकदा कार्पेटवर चेंडू घेऊन गेलाय. सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पाहूया एकेच रूपांतर आणि फलंदाज मात्र दुसऱ्या गुणाच्या मोहामध्ये मोह आवडला नाही. फलंदाजाला यावं लागतंय माघारी. तामाडीजे वेद वॉटर सप्लायचे सर्वेसर्वार आकाश पाटील दापोली यांना विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्कोर झाला आतापर्यंत धावा झाला धावफलकावर 58 धावांचा टार्गेट असताना टोटल स्कोर झालाय स्कोर गार्डवर 43. सुशांत नवीन फलंदाज. धावा कशा आला याला महत्व नाही. धावा येणं अतिशय महत्वाचं आहे कारण दोन्ही पॅकरचे दागदुगी उडाले. कोण जिंकणार कोण जाणार पुढे कोण येणार माघारी याच्यामध्ये दोघांना उत्सुकता लागली की हा सामना कोण जिंकणार आणि कोण पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश करणार. जोपर्यंत शेवटच्या षटकाची शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. बरोबर आहे बंधू. अतिशय दमदार आवाज आहे. शिवव्याख्याते शिवभक्त आणि बंधुप्रेम जर कोणाला पाहायचं असेल तर दिनेश उमेश पहा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा. दिशा दिली क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षण नाही. गॅपशॉट सिलेक्शन चेंडू गेलाय अराउंड द कार्पेट. आलाय चौकार. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. दोन्ही पॅकर मात्र खुश. सुरेख अशी कामगिरी आदित्य मस्कर. पुन्हा एकदा चेंडू अतिशय उंची घेतो. पंच आमच्याकडे म्हणतात की स्वर मारा अतिरिक्त मारा वटकी मारा आणि त्याच मारायला मात्र खोदून काढला. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या धापकार लागतो ते मात्र 48. जीत करावकर साहेब बिल्डर्स अँड डेव्हलप्स हे आमच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. अतिशय दमदार असं आयोजन आहे. पुढचा चेंडू अतिशय टर्निंग पॉइंट मध्ये सामना येऊन ठेपलाय. 58 धावांचा टार्गेट असताना धावा धापकार लागला. आतापर्यंत स्कोर झालाय तो मात्र 49 धावा धापकार लागल्यात. जीत करावकर अतिशय दमदार व्यक्तिमत्व पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू 49 धावा धापकार. या मैदानावर दिनेश बंधू सर धावा चेस होतात. 89 धावा पाटणोली संघाने चेस केल्या होत्या जयमान करंजवाडे संघाच्या विरोधात पहिल्या दिवशी. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू फक्त सेफ शॉट पाहायला मिळतोय.
क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. आता मात्र औपचारिकता बाकी आहे, परंतु काय होऊ शकतं शेवटच्या क्षणापर्यंत. क्रिकेट आहे अस्तित्वाचा खेळ. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक. या ध्येयावर चालणारे आमचे आयोजक अप्रतिम मेहनत. या मेहनतीला मात्र सर्व संघाने दिली साथ. केतन मेहरने केलेलं सहकार्य आणि त्या सहकार्यावर सर्व संघ वेळेत उपस्थित राहिले. आणि आता मात्र आपण पाहतोय एक मेगा फायनलचा दिवस आणि थोड्याच कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत बक्षीस समारंभाचा कालावधी. थोडाच वेळ बाकी आहे. पुन्हा एकदा आदित्य मस्करसाठी हा चेंडू होता, परंतु पहा गोलंदाज मात्र कामगिरी चांगली करतोय. षटक संपण्याचा इशारा आलाय. या देऊया डीजेला संधी. धन्यवाद. उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेमध्ये त्यांचा आपण मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करूया. आता स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचं. आता फलंदाज गोलंदाज कशा प्रकारे स्वागत करतो पाहूया. प्रवीण म्हात्रे हा पहिला चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय बघा. फुटवर्कचा वापर शेवटच्या क्षणाला आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षक मात्र जबरदस्त झाले. क्षेत्ररक्षक पडले परंतु त्यांनी 4 धावा अडवल्यात. परंतु सुंदर अशी कामगिरी. संघाची धावसंख्या धपका लागतोय 4 ने वाढून 56. 3 काढल्यात. स्कोरला चुकवू नका, क्षमा असावी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 53 धावा दापलकावर. एका बाजूला नेरे, दुसऱ्या बाजूला पेन दादर. पुन्हा एकदा आदित्य मस्कर साठी चेंडू झेलला बघूया. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक टप्प्यावर थांबलेत, पण त्याचा फायदा मात्र मिळतोय. जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स नेरे संघाला. चार धावसंख्येची गरज पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी. काटपटाला चेंडू खेळू काढला. क्षेत्ररक्षक वेगाला येतोय बघा. तो पण धडपडतोय, त्याचा फायदा मात्र मिळतोय नेरे संघाला. या 2 धावा पूर्ण केल्यात. आता मात्र 2 धावी संख्येची गरज असेल. 58 धावांचा टार्गेट ठेवलं होतं, तर मात्र पेन दादा संघाने नाईक ऑप्टिक्स आणि त्याचा मात्र उभे पाठलाग करतोय. जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स नेरे संघ. बालू काकाचं आगमन झालं. सरस स्वागत. महेश पाटील अतिशय खुश आहेत. हा चेंडू अतिशय जवळून जाणारा चेंडू चकमा देतोय फलंदाजाला. 2 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज मात्र आपली हुकूमत गाजवतोय, फलंदाज मात्र आपली हुकूमत गाजवतोय. एका बाजूला नेरे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पेन दादर. यष्टांच्या अतिशय जवळून जाणारा चेंडू. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळेल. अप्रतिम कमबॅक करून दिलाय. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. तर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला पाहिजेत. अप्रतिम कामगिरी. आता मात्र गरज असेल ती मात्र 6 चेंडूमध्ये 2 धावा. असा सिच्युएशन मध्ये सामना आटवला आहे आणि तो सामना आपण पाहिलाय. सर्वांनी त्या सामन्याचा आनंद घेतला आहे. परंतु मी नाव सांगत नाही कुठला संघ होता. जबरदस्त सामना. स्टार खेळाडू समोर असून सुद्धा त्या धावा झाल्या नव्हत्या. असं क्रिकेटमध्ये कधी कधी होतंय. पाहूया काय होणार. या 7 धावा डिफेंड करणार गोलंदाज की फलंदाज मात्र 6 चेंडूमध्ये 2 धावा हव्यात तर पूर्ण करणार. पेन दादर
की नेरे नेरे के पेंदादार गोलंदाज नितेश पाटील 12वे खेळाडू पण अतिशय स्ट्रॉंग आहेत 6 चेंडूमध्ये काढायचे आहेत 2 आणि फलंदाज आहेत आदित्य मस्कर पाहूया 6 चेंडू 2 धावांची गरज जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळाला आहे सर्व प्रेक्षकांची मने या स्पर्धेकडे लागलेत या सामन्याकडे लागलेत पुढचा चेंडू बघा मी म्हणालो मगाशी की तुम्हाला 6 चेंडूमध्ये तुम्ही 6 धावा काढू शकता पण ज्यावेळेला सामना अतिशय कठीण परिस्थितीमध्ये होतो ना त्यावेळेला मात्र नाकी न होतात काय करायचं कसं करायचं दडपण असतं काय करायचं कसं खेळायचं हुकलो तर मात्र इकडनं गाल्या पडतात अप्रतिम कामगिरी 5 चेंडू 2 धावसंख्येची गरज कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आदित्य मस्कर बघा काय क्षेत्रक्षणाचा फेकी मात्र खराब झाली एक धाव पूर्ण केली थोडीशी ओव्हरथ्रो झाली होती जर फेकी बरोबर झाली असती तर मात्र एक सुद्धा धाव आली नसती आता मात्र 4 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 1 धाव त्याला पुढचा संघ तयार राहायचा आहे परेश भाई कडके आगल्या वेगळ्या स्टाईलने षटकार चौकार मारण्याची त्याची आदा आहे आणि याच मैदानावर त्यांच्यावर आज मात्र 50 मारल्यावर सर्व काही रोटपाली गाव फिदा झालाय अप्रतिम कामगिरी शुभेच्छा असतील परेश कडके पुढच्या सामन्यासाठी 1 धावेची गरज 4 चेंडू मध्ये नेरे संघ वाह काय क्षेत्ररक्षण लावले बघा पेन दादर संघाने अप्रतिम एका धाव संख्येची गरज आहे चेंडू असतील ते मात्र शेवटच्या षटकातील 4 दडपण स्पेशर पाहायला मिळतोय आणि आता मात्र सामना विन झाला जय भुजंगमले स्पोर्ट्स पारगाव संघ अप्रतिम कामगिरी महेश पाटीलने टॅप केलेला हा संघ आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय सॉरी नेरे संघ श्रेया स्पोर्ट जय भुजंगमले नेरे संघ आहे महेश पाटीलने टॅप केलेला